पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण खुसखुशीत आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। आणि ही वडी बनवताना यामध्ये बेसनचा अजिबात वापर नाही करणार। तर या कोथिंबीर वडीमध्ये घालण्यासाठी एक छोटंसं वाटण आपण तयार करतोय। इथे आहे लसूण पाकळ्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ओवा अर्धा चमचा आणि चमचाभर जिरं। आता याचं एकत्र वाटण तयार करून घ्यायचं, ओबडी पेस्ट तयार करून घ्यायची। चला तर मग हे आपलं वाटण बनवून तयार आहे आणि खूप सुंदर चव येते या कोथिंबीर वडीला। कोथिंबीर वडीसाठी अगदी सोप्या पद्धतीने कोथिंबीर कशी निवडायची, कशी चिरायची ते आपण बघूयात आणि स्वच्छ कशी करायची। कोथिंबीरची गड्डी आहे ना, आतमध्ये हलकीशी ओपन करून चेक करायचं। यात जर काही खराब कोथिंबीर वगैरे असेल किंवा काही गवताची पानं असतात कधी कधी, ती काढून घ्यायची। आता ही कोथिंबीर एक एक घ्यायची आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची। यात काही माती असेल ती सगळी काढून घ्यायची। आता ही स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एक चाळणी घ्यायची, त्याखाली एक बाउल ठेवून व्यवस्थित 10 ते 15 मिनिटं यातलं पाणी निथळून घेऊया। आता कोथिंबीर छान निथळली की ही अशीच्या अशी घ्यायची, फोल्ड करून घ्यायची जितकी शक्य असेल तितकी आणि बारीक चिरून घ्यायची। रोजची जी वापरातली कोथिंबीर असते त्याची पानं व्यवस्थित निवडून, कोवळी देठं घेऊन निवडून मी ठेवते, पण जेव्हा कोथिंबीर वडी करायची असते तेव्हा हा शॉर्टकट मी वापरते। पुन्हा एकदा हलकीशी चॉप करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल ही छान आहे ना, अशी पटकन बारीक होते, जास्त कुटाणा न करता। आणि या कोथिंबीरच्या काड्या आहेत ना, त्याही वाया नाही जात, कारण त्यामध्येही पौष्टिक मूल्य, पौष्टिक घटक असतात। कोथिंबीर छान चिरून झाली, 2 जुड्या कोथिंबीर घेतलेली आहे। आता इथे बेसनच्या पिठाऐवजी मी इथे वापरते भाजणी, थालीपीठाची जी भाजणी असते तीच भाजणी, किंवा चकली बनवण्यासाठी जी भाजणी उरते ती वापरली तरी चालेल। भाजणी नसेल तर काय घालायचं, बेसन आणि त्याचसोबत थोडं तांदळाचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ हे कॉम्बिनेशन जरी वापरलं तरी वडी अतिशय खुसखुशीत बनते। आता ह्या जो ठेचा करून घेतला, हा पूर्ण ठेचा घालायचा, धणेपूड, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ। मीठ खूप नाही घालायचं, कोथिंबीर जरी खूप दिसली तरी, कारण पिठाचं प्रमाण त्या मानाने खूप कमी आहे। भाजणी आहे त्यामुळे कोथिंबीरमधलं मॉइश्चर आहे ना, ते पटकन ट्रॅप करते आणि खूप जास्त पीठ त्यामध्ये सोक नाही होत। आता हे सगळं एकजीव करायचं आणि छान याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। छान याचा घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते, त्यामुळे मी इथे पाणी अजिबात वापरत नाही। थेंबर जरी पाणी यामध्ये गेलं ना तर हे पीठ म्हणजे खूप सैल होतं आणि मग पीठ खूप यामध्ये वापरावं लागतं, त्यामुळे पाणी अगदी नाहीच वापरायचं। ज्यातलं कोथिंबीरमध्ये जितकं पाणी आहे तितक्या पाण्यात हे छान मळून होतं। छान असं एकजीव किंवा एकसंध गोळा झालेला आहे। आता यातून लहान पोर्शन तयार करून घ्यायचं आणि याची आहे ना अशी वळकुटी करून घ्यायची। तुम्हाला जाड हवा जाड ठेवा, बारीक हवा असेल तर बारीक ठेवा, असा एक ब्लॉक तयार करून घ्यायचा। आता हे छान लॉक्स बनवून तयार आहे, मस्त दिसतंय। आता यावर आहे ना थोडंसं वरनं हे तीळ घालते आणि हे रोल करून घेते। आतमध्ये आहेच पण जरा वरच्या बाजूने पण तीळ आहे ना, हे दिसायला सुरेख दिसतं। आहा, काय सुंदर दिसतात, तुम्ही बघू शकाल।
आता एक प्लेट घ्यायची, यामध्ये थोडं तेल घालून तेलाने ग्रीस करायचे, म्हणजे हे ना चिकटत नाही या प्लेटला. हे लॉक्स यावर ठेवून घ्यायचे. आता इथे स्टीमर मी घेतलेला आहे, कुकर घेतला तरी चालेल, वर डिशमध्ये नाही आहेत. आता ही प्लेट आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं व्यवस्थित आतपर्यंत शिजेपर्यंत स्टीम करून घ्यायची. कोथिंबीर वडी छानपैकी वाफवून घेतली. आहा, क्या बात आहे. काय करायचं, सुरी घ्यायची आणि यामध्ये इन्सर्ट करून बघायची. ही छान क्लीन आणि नीट आली, याचा अर्थ आपली ही कोथिंबीर वडी मस्तपैकी शिजलेली आहे. आता हे बाहेर काढायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायची. गडबड करायची नाही, याच्या वड्या करायच्या. वडी छानपैकी थंड झालेली आहे. आता याचे काप काढून घेऊयात. इथे तेल गरम केलेलं आहे. ही वडी शॅलो फ्राय करूनही छान लागते, पण शॅलो फ्रायपेक्षा ना कच्ची खूप छान लागते. मला ही कच्ची खायला जास्त मजा येते तळून बिळून खाण्यापेक्षा. सो मी हलकीशी तुमच्यासाठी फ्राय करते. खालच्या बाजूने वडी छान तळली गेली की हे उलटवून दुसरी बाजू होईल छान खरपूस तळून घेऊ. काढूयात. पूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि टिश्यू पेपरवर काढूयात. आता याच पद्धतीने सगळ्या वड्या मी मस्तपैकी तळून घेणार आहे. कोथिंबिरीची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कोथिंबिरीच्या जुड्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पांढरे तीळ, थालीपीठाची भाजणी, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ. लसूण, हिरव्या मिरच्या, ओवा आणि जिरं वाटून घ्यायचं. आता कोथिंबीर स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेत बारीक चिरायची. चिरलेल्या कोथिंबीरीत थालीपीठ भाजणी, तयार केलेला ठेचा, धणेपूड, हळद, तिखट, मीठ आणि तीळ घालून पाणी न वापरता हे मिश्रण मळून ह्याचा घट्टसर गोळा तयार करायचा. या गोळ्याचे असे रोल करून त्यावर तीळ लावायचे. आता तेलाने ग्रीस केलेल्या ताटात हे रोल मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे. रोल थंड झाल्यावर त्याचे काप करायचे आणि हे काप तेलात तळायचे. झाली आपली कोथिंबीर वडी तयार. बऱ्याच जणांना भाज्या बनवण्यासाठी पटकन हाताखाली मसाला असेल ना, वाटण तयार असेल तर खूप बरं आणि सोयीचं पडतं. तर आज आपण असंच महिनाभर टिकणारं वाटण कसं बनवायचं ते बघतोय. सगळं अचूक प्रमाणामध्ये बघतोय. तर इथे 1 कप सुकं किसलेलं खोबरं मी घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी हे खोबरं आहे ना छान भाजून घेऊयात. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजूयात. खोबरं छान असं तांबूस रंगावर भाजून झालं की हे आता काढूयात एका सेपरेट डिशमध्ये. तर याच पॅनमध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात 1/2 किलो कांदा स्लाइस करून घेतलेला आहे. म्हणजे 1/2 किलोला थोडा जास्त घेतलेला आहे कांदा, म्हणजे वजनाला हा पूर्ण 250 ग्रॅम आहे. यामध्ये 10 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे टाकायचे आणि हा सोनेरी रंगावर व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि इथे तुम्ही बघू शकाल कांदा मस्त असा सोनेरी रंगावर मी परतून घेतलेला आहे. गॅस आता बंद करायचा आणि आता या स्टेजला काय करायचं, या स्टेजला यामध्ये घालायचा आहे मसाला. संडे मसाला वापरते आणि बॅडगी मिरची घालते. आणि आता हे जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं हे यामध्ये घालायचं आहे. आणि मसाला आहे ना, मसाला वाटून झाला त्याला एक संधपणा आला पाहिजे, म्हणजे रस्सा करतो, तर्री करतो
त्यासाठी म्हणून इथे मी पाव कप फक्त डाळवं घातलेलं आहे, चिवड्याची डाळ असंही त्याला म्हणतात. आता हे सगळं एकजीव करूयात. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.